नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये परत एकदा. तर आज आपण बघणार आहोत असेंडिंग ट्रायंगल आणि डिसेंडिंग ट्रायंगल कसा ट्रेड करायचा. आपण ही चार्ट पॅटर्नची सीरीज लास्ट वीकमध्ये स्टार्ट केली होती. लास्ट वीकमध्ये आपण डबल टॉप बघितला होता आणि डब्ल्यू पॅटर्न बघितला होता की हे दोन पॅटर्न कसे ट्रेड करायचे. आणि आज आपण बघणार आहोत असेंडिंग ट्रायंगल कसा ट्रेड करायचा आणि डिसेंडिंग ट्रायंगल कसा ट्रेड करायचा. तर चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओसोबत. तर सुरू करूयात आपण असेंडिंग ट्रायंगल सोबत. आता असेंडिंग ट्रायंगल म्हणजे पॅटर्न दिसतो कसा, पहिले तर ते आपण बघूयात. असेंडिंग ट्रायंगल म्हणजे एक कॉमन रेजिस्टन्स पॉइंट असतो आणि या लेवलला प्राइस मल्टिपल टाइम्स टेस्ट करून परत खाली गेलेली असते आणि खालून जे लोज असतात ते हायर लोज बनत चाललेले असतात. म्हणजेच पॅटर्न दिसतो असा की हायर लोज बनत चाललेत आणि वरती रेजिस्टन्स पॉइंट सेम आहे. तर असा दिसतो असेंडिंग ट्रायंगल. आपण लाईव्ह चार्टमध्ये बघूयात की असेंडिंग ट्रायंगल कुठे दिसतोय का आणि ते कसं अनफोल्ड झालाय ते. तर आपण जर असं ब्रॉडर व्ह्यू बघायला गेलो तर इथे तुम्ही बघू शकता की हा एक खूप मोठा असेंडिंग ट्रायंगल बनला आहे. हे बघू शकता, एक अप्पर लाईन, अप्पर रेजिस्टन्स, इथे प्राइस एकदा आली, दोनदा, तीन, चार, पाच, पाच वेळा सेम रेजिस्टन्स झोन टेस्ट झालेला आहे आणि लोज तुम्ही बघू शकता की हायर लोज बनत चाललेले आहेत. मग असे पॅटर्न जेव्हा तुम्ही इंट्राडेमध्ये बघता किंवा हायर टाइम फ्रेम्सवर बघता, डेली, मंथली असे बनत जातात. मग तुम्ही हे ट्रेड करू शकता. माइट बी तुम्ही इथे कुठेतरी ट्रेड करू शकता जेव्हा तुम्हाला काहीतरी बाईंग सिग्नल दिसेल. पण जे इनिशियली स्टार्ट करताय, आय वुड सजेस्ट की तुम्ही हे जेव्हा ब्रेकआउट होईल किंवा इकडे तुम्हाला काहीतरी बायर्सची स्ट्रेंथ दिसेल तर तुम्ही इथे लॉंग करू शकता. आता तुम्ही हे पॅटर्न बघू शकता की हा पॅटर्न फेल झालाय का? कारण इंट्राडेमध्ये तर ही मूव्ह आली आहे आणि ही मूव्ह मी कॅप्चर देखील केली होती. लॉजिक सेम होतं. ह्याचा मी व्हिडिओ देखील टाकला आहे. आपण इकडे कुठेतरी लॉंग केलं होतं आणि इकडे 6 ते 7,000 रुपयाचा प्रॉफिट आपण बुक केला होता. तर असेंडिंग ट्रायंगल मागचं लॉजिक हेच आहे की हे जे प्राइस आहे ती हळू-हळू कॉन्ट्रॅक्ट होत चालली आहे. हायर लोज बनत चाललेत आणि जेव्हा पण प्राइस अशी कॉन्ट्रॅक्ट होत जाते, तेव्हा ऑब्व्हियस ही गोष्ट असते की त्याच्यानंतर येतो एक्सपान्शन फेज. म्हणजेच प्राइस इधर अप साइडला मूव्ह करेल किंवा डाउन साइडला मूव्ह करेल. पण असेंडिंग ट्रायंगल एक बुलिश पॅटर्न आहे. सो प्रेफर करतात की हे लाँग साइडलाच ट्रेड केलं पाहिजे. बट मागच्या वर्षांमध्ये जेवढे मी प्राइसला बघितलंय, जेवढं शिकलोय, मी कुठला पण पॅटर्न जेव्हा आपण ट्रेड करतो, तेव्हा एकच गोष्ट सजेस्ट करतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही असेंडिंग पॅटर्न जर ट्रेड करताय, तर मोस्टली सगळे लोकं काय करतात, की लाँग साइडला आपल्याला एंट्री कशी मिळेल आणि ते नो मॅटर व्हॉट इथे लाँग साइडलाच एंट्री करतात. आणि त्याच्यानंतर माईट बी एक मोठी रेड कॅन्डल बनली, तर ते त्याच्यावर एवढं लक्ष देत नाहीत. पण जेवढं मी गोष्टी बघितलेत, जेवढं शिकलोय, आय वुड सजेस्ट की तुम्ही जे पण पॅटर्न ट्रेड कराल, त्यामध्ये हे लक्ष ठेवा की तुमची प्लेबुक अजून वाढवा. म्हणजे जर तुम्ही पॅटर्नच्या फेवरमध्ये ट्रेड घ्याल, तर हे देखील तुम्ही नोट करा की जेव्हा पॅटर्न फेल होतोय, तेव्हा म्हणजे काय होतंय, हे जे बायर्स आहेत इथं आलेले, हे ट्रॅप होत आहेत. म्हणजे हे ज्यांनी कोणी इथे लाँग केलं असेल, फॉर एक्झाम्पल चला इथे मला लाँग साईडचा ट्रेड भेटला, इथे मी लाँग केलं, माझा स्टॉप लॉस इकडे आणि माझं टार्गेट इथे. तर ज्यांनी कोणी इथे लाँग केलं असेल आणि इथं नेक्स्ट कॅन्डल एक रेड कॅन्डल बनली स्ट्रॉंग, तर त्यांचं इथे स्टॉप लॉसेस हिट होणार आणि त्याच्यामुळे अजून मोठी एक डाऊन मूव्ह येते. तर जो पण पॅटर्न तुम्ही ट्रेड कराल, तर त्याच्यामध्ये एक काउंटर मूव्ह येते, ते पण तुम्ही सेटअपमध्ये इन्क्लूड करा की हा पॅटर्न फेल कसा होतोय आणि त्याच्या बेसिसवर पण तुम्ही ट्रेड घ्यायला शिका. मग नो मॅटर तुम्ही कुठला पॅटर्न ट्रेड करताय. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एम पॅटर्न ट्रेड करताय, डब्ल्यू पॅटर्न ट्रेड करताय, डिसेंडिंग ट्रायंगल, असेंडिंग ट्रायंगल, हे हर एक पॅटर्नमध्ये एक छोटी गोष्ट लपलेली असते की जेव्हा बायर्स ट्रॅप होत आहेत, सेलर्स ट्रॅप होत आहे आणि जेव्हा तो पॅटर्न फेल होतोय. मग जेव्हा तो पॅटर्न फेल होतोय त्याच्यानंतर आपल्याला एक खूप मोठी मूव्ह बघायला मिळते. मग तुम्ही याचा देखील फायदा उचलू शकता. पण अंटिल अँड अनलेस तुम्ही तो पॅटर्न भरपूर वेळा बघितलाय, भरपूर वेळा त्याच्यावर ट्रेड घेतलंय, प्रॅक्टिस केली आहे, तुम्हाला ते समजणार नाही. मग आय वुड सजेस्ट करेल की तुम्ही हे कंटिन्युअसली पॅटर्नची स्टिक राहा जे तुम्ही चूज केलाय ट्रेड करायचा
आणि तो पॅटर्न फेल कसा होतोय ते पण नोट करत चला. म्हणजे तुम्हाला तुमची प्लेबुक अजून वाढेल आणि नंबर ऑफ सेटअप्स तुमच्याकडे अजून जास्त मिळतील तुम्हाला. तर हे होतं असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. तर याचं टार्गेट नक्की किती ठेवायचं असतं, हे जर इथे पॅटर्न बघितला, तर हे जे रेझिस्टन्स झोन आहे आणि हा एकदम जो इथला लो आहे, तर ही जी रेंज आहे, तेवढं टार्गेट आपण एक्सपेक्ट करू शकतो इकडे. फॉर एक्झाम्पल हे डिस्टन्स आहे अराउंड 1500-1600 पॉईंट्सचं. जर हा पॅटर्न चालला असता तर आपण बेअर मिनिमम टार्गेट ॲटलिस्ट 1500 पॉईंट्सचा एक्सपेक्ट करू शकलो असतो. तर असा असतो टार्गेट सेट करायचा क्रायटेरिया. जर तुम्हाला काहीच आयडिया येत नसेल की टार्गेट किती किती ठेवायचं, तर एक फेलियर पॅटर्न, असेंडिंग ट्रायंगल फेलियर पॅटर्न इथं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळाला आहे की असेंडिंग ट्रायंगल बनलं, इथं बायर्स ट्रॅप झाले कारण त्याच्या नेक्स्ट डेमध्येच गॅप डाऊन झालं होतं आणि मग तुम्ही बघू शकता किती मोठी डाऊन मूव्ह आली. तर असेंडिंग पॅटर्न चाललाय कुठे आपण ते देखील बघूयात. आपण जाऊयात असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न, थोडं झूम आउट करूयात म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसेल. असेंडिंग ट्रायंगल इथे बघू शकता तुम्ही. आता जर तुम्ही इंट्राडेमध्ये बघायला गेला तर हे लोज जे आहेत ते हायर लोज बनत चाललेत आणि जे रेजिस्टन्स झोन आहे तो कॉमन आहे. इथे प्राईसने मल्टिपल टाइम टेस्ट केलं आहे, 1 2 3 4, आणि याचा जेव्हा ब्रेकआउट झाला तर तुम्ही बघू शकता की किती मोठी अपमूव्ह आली. जे आपल्याला मिनिमम टार्गेट आहे एवढं तर हे इकडेच मिळून गेलेलं आहे. तर हे होतं अजून एक एक्झाम्पल असेंडिंग ट्रायंगलचं. आय होप तुम्हाला लॉजिक समजली असेल असेंडिंग ट्रायंगलची आणि टार्गेट किती सेट करायचं, कसं ट्रेड करायचा. चला आपण सिमिलर पद्धतीने बघूयात की डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न कसा दिसतो आणि ते कसा ट्रेड करायचा. तर एक्झॅक्टली अपोजिट, जेव्हा लोअर हाईज बनत चाललेत आणि खाली एक सेम सपोर्ट झोन आहे जिथे प्राइस मल्टिपल टाइम टेस्ट करते, 1 2 3 4, आणि इथे एकदम लोअर हाईज बनत चाललेत, तर असा दिसतो डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. तर चला लाईव्ह चार्टमध्ये बघूयात आपल्याला कुठे दिसतोय का. इथे तुम्ही बघू शकता की आता हे डिसेंडिंग ट्रायंगल इकडे बनलाय, एंटायर डेमध्ये कन्सोलिडेशन आलं जे की आहे 21 जुलैला, आणि त्याचा फॉलो थ्रू आपल्याला भेटलाय 22 जुलैला. इथे तुम्ही बघू शकता कंटिन्युअसली लोअर हाईज बनत चाललेत आणि एका सेम सपोर्ट झोन सेम लेवलला प्राइस सपोर्ट घेते आणि तिथून परत रिव्हर्स होत होती आणि नेक्स्ट डेला आला फॉलो थ्रू एक खूप मोठी डाऊन मूव्ह. तर असा दिसतो असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. चला आपण अजून एक्झाम्पल्स बघूयात आणि याचं टार्गेटचं लॉजिक देखील सेम आहे. जर तुम्हाला काही आयडिया मिळत नसेल की टार्गेट किती ठेवावं, काय करायचं, तर सिम्पल लॉजिक आहे, एवढं जर डिस्टन्स आहे तेवढं तुम्ही खाली एक्सपेक्ट करू शकता. तर आपण अजून एक्झाम्पल बघूयात डिसेंडिंग पॅटर्नचे कुठे दिसत आहेत का. इथे तुम्ही बघू शकता की लोअर हाईज बनत चालले होते आणि एका सेम लेवलला प्राइस टेस्ट करत होती सपोर्ट झोनला, आणि जेव्हा ते ब्रेक झाली तेव्हा हे किती मोठी डाऊन मूव्ह आली. एवढं टार्गेट तर आपल्या फर्स्ट कॅन्डलमध्येच आपल्याला मिळून गेलं होतं. तर भरपूर पॅटर्न्स असे तुम्हाला जर एक्सपेक्ट करत असाल की तुम्हाला एकदम पिक्चर परफेक्ट टेक्स्टबुक टाईप पॅटर्न दिसेल लाईव्ह चार्टमध्ये, तर तसं पॉसिबल नाही आहे. जेव्हा तुम्ही असं कंटिन्युअसली सेम पॅटर्न बघत चाल तर तुम्हाला त्याचे व्हेरिएशन्स बघायला मिळतील आणि तेव्हा तुम्ही आयडेंटिफाय करायला शिकाल की अच्छा हे पण डिसेंडिंग ट्रायंगल टाईपच दिसतोय. असं तुम्हाला होणार नाही की जसं टेक्स्टबुकमध्ये पिक्चर दिलं आहे तसं प्राईस बनत गेली आणि त्याच्यानंतर डाऊन मूव्ह आली आहे. असं खूप कमी वेळा होतं, 10 पैकी 1-2 वेळा होत असेल. मोस्टली तुम्हाला असेच पॅटर्न बघायला मिळतील आणि तुम्ही हळूहळू ते आयडेंटिफाय करायला शिकाल जेव्हा तुम्ही मल्टिपल एक्झाम्पल्स बघाल, हे बघाल. तुम्ही इथे देखील बघू शकता की हे एक सपोर्ट झोन होता आणि लोअर हाईज बनत गेले होते आणि हे डाऊन मूव्ह आली एकदम छोटी, एवढे जे आहे तेवढी. तर आपण आता बघूयात की डिसेंडिंग ट्रायंगल फेल झालेलं आपल्याला एक्झाम्पल कुठे भेटतंय का, की डिसेंडिंग ट्रायंगल बनलं आणि ते फेल झालं. तर थोडं लॉजिकली इथे जर आयडेंटिफाय करायला गेलंच तर इथे तुम्ही बघू शकता की लोअर हाईज बनत चालले होते. हा एक सपोर्ट झोन होता आणि याच्यानंतरनं ब्रेकडाऊन आलं. पण ब्रेकडाऊन नंतरनं इमिडिएटली दुसरी कॅन्डल या सपोर्ट झोनच्या परत वरती क्लोज झाली. म्हणजे हा डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न फेल झाला
आता जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं, की तुम्ही जो पण पॅटर्न ट्रेड कराल, त्याच्या काउंटर मूव्ह जेव्हा येते, ते पण आयडेंटिफाय करायला शिका. म्हणजे तुमचे जे सेटअप्स असतील, नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज असतील, ते वाढतील आणि जेव्हा पॅटर्न फेल होतो, तेव्हा जास्त मोठी मूव्ह येते. असं मी ऑब्झर्व्ह केलंय. असं इथे तुम्ही बघू शकता, की इथे पॅटर्न डिसेंडिंग पॅटर्न जो आहे बिअरिश पॅटर्न. लॉजिकली बघायला गेलं तर सेलर्स इथे सेल करणार, त्यांचा स्टॉप लॉस ठेवणार कॅन्डल हायच्या वरती आणि टार्गेट ठेवणार इथपर्यंत आहे. मग आता हे पॅटर्न फेल झालाय. जर तुमचा इथे स्टॉप लॉस देखील हिट झाला, तर तुम्ही काउंटर साईडला ट्रेड घेऊ शकता. आणि इकडे जरी तुम्ही लाँग केलं कुठे, स्टॉप लॉस लागेन खाली, तुम्हाला एक चांगलं टार्गेट मिळून गेलंय. कारण जे पण इथे सेलर्स होते, ते सगळे ट्रॅप झालेत. ज्यांनी कोणी इथे सेल केलं होतं ब्रेकडाऊन बघून, ते सगळे ट्रॅप झालेत आणि त्यांचे स्टॉप लॉसेस असणार आहेत इकडे या लेवल्सला. मग ते स्टॉप लॉस हिट झाल्यामुळे अजून मोठी अपमूव्ह येते, कारण हे सगळे सेलर्स ट्रॅप झालेले असतात. मग जेव्हा पण कुठला पॅटर्न फेल होतो, तेव्हा चान्सेस हाय असतात की काउंटर साईडला मूव्ह अजून मोठी येऊ शकते. कारण एक पार्टी कुठलीतरी ट्रॅप झालेली असते आणि जेव्हा पण कुठली पार्टी ट्रॅप होते, तेव्हा खूप मोठी डाउन मूव्ह येते. इथे पण तुम्ही बघू शकता अजून एक एक लास्ट एक्झाम्पल डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्नचं. लोअर हाईज बनत चाललेत आणि एक कॉमन सपोर्ट झोन आहे. जेव्हा हे ब्रेक झालं, एक खूप छान, खूप मोठी मूव्ह आपल्याला बघायला मिळते इकडे. तर असा होता डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून नवीन काहीतरी शिकायला मिळालं असेल. तर मागच्या व्हिडिओमध्ये लास्ट वीकमध्ये म्हणजे आपण बघितलं होतं डबल टॉप, डबल बॉटम. या व्हिडिओमध्ये आपण बघितलं डिसेंडिंग ट्रायंगल आणि असेंडिंग ट्रायंगल. आणि आता पुढच्या वीकमध्ये एक नवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. त्याच्यामध्ये आपण बघणार आहे रेंज ब्रेकआउट. रेंज ब्रेकआउट म्हणजे किंवा बॉक्स ब्रेकआउट. जे असे रेंज बनतात, त्यांना कसं ट्रेड करायचं. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.